अंबरनाथचं राजकारण खूप घाण आहे. म्हणजे यात पडावं की नाही ही शंका मला तर हे होत होतं की पडू की नको ह्याच्यामध्ये. मराठी माणूस जागाच आहे ना. का असं बोलायचं? मराठी माणूस जागाच आहे. महाराष्ट्रात मराठी माणूस नेहमीच ट्रोल करतात ट्रोलर्स वोट चोरी आणि अंधभक्त. सो वी आर प्राऊड टू बी अनाउन्स ॲज अ अंधभक्त. आम्ही सीए तेजस्वी सुनील करंजले पाटील, मी भारतीय जनता पार्टी आणि आरपीएफ युतीतर्फे मी नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे. आता आपली जी सभा झाली त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगता? सभामध्ये इतकं छान रिस्पॉन्स होता सगळ्यांचा आणि आपली मुख्यमंत्री त्याच्याबरोबर इतके सगळे आपले मंत्री आले होते. त्यांनी सगळ्यांना आपल्या जनतेला आशीर्वाद दिला आहे आणि पाठिंबा दाखवला आहे की डेव्हलपमेंट जे झालं नाही अंबरनाथमध्ये ते तर होणार आहे. आम्ही तर फक्त ट्रेन मागितली, ट्रेनचे डबे वाढून द्या, त्यांनी तर मेट्रो दिली आपल्याला. ते खूप छान वाटतंय आणि खूप खुश होत आम्ही सगळे. वोट चोरीचे आम्ही म्हणते की त्याने यादीमध्ये घोटाळा करून ठेवला तोच तरी बघावा मी म्हणते. पहिली वोट चोरी कोणी केली होती हे सभासदात आमच्या म्हणजे होम मिनिस्टरने खूप चांगल्या शब्दात समजवलंय. सो वोट चोरी काय असतं ते जाऊन बघावं. संसद भवनात खूप चांगल्या प्रकारे समजवलंय कोणी वोट चोरी केली, स्टार्ट कोणी केलंय. नेहमीच ट्रोल करतात ट्रोलर्स वोट चोरी आणि अंधभक्त. सो वी आर प्राऊड टू बी अनाउन्स ॲज अ अंधभक्त. कारण की जर विकासाला जर म्हणजे कसे आंधळ्या लोकांना बोलतात की एक देवाने वेगळं दिलंय की त्यांना जास्त जवळचं समजतं, इंट्युशन चांगले असतात त्यांचे. तो आम्ही हॅपी आहे की आम्ही अंधभक्त. वॉटर, गटर आणि मीटर हे सगळ्यात जास्त मोठ्या समस्या आहेत. त्याच्यामुळे म्हणजे खड्डे रस्त्यातले ते दुरुस्त नाहीयेत. रस्त्याने म्हणजे त्यानंतर गटार पॅक गटार नाहीयेत. इतके वर्ष त्यांची सत्ता असतेपासून तुम्ही त्यांचाच विभाग बघावा मी म्हणते. वेळेस तुम्ही बघावी जिथे त्यांची सत्ता होती तिथे नगराध्यक्ष आहात आहेत तोच प्रभाग तुम्ही बघितला तर इतक्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, तिथे सांडपाण्याची व्यवस्था नाही, तिथे गटारमधून गेलेली पाईपलाईन, म्हणजे तिथेच त्यांचा विकास करू नाही शकले तर पुढे शहराचा काय विकास करतील तेच निवड. कोणीच येत नाही. म्हणजे खूप नगरसेवक येऊन गेले विभागामध्ये. म्हणजे नगरसेवक कशाला म्हणतात? नगराचा सेवक, बरोबर आहे. त्यांनी विभागात गेलं पाहिजे, विभागाची कामं बघितली पाहिजे, विभागामध्ये काय म्हणजे आपल्या प्रभागामध्ये काय समस्या आहे त्या बघितल्या पाहिजे आणि त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे. पण नगरसेवक आमच्या असे आहेत ना की ते त्या प्रभागाकडे म्हणजे जोपर्यंत आम्ही तिथपर्यंत पोहोचत नाही, म्हणजे एखाद्या व्यक्ती तिथपर्यंत पोहोचत नाही, सांगत नाही साहेब आमचं असं असं काम करायचं, तोपर्यंत नगरसेवक तिथे येत. देवेंद्र साहेबांनी सांगितले, आमची तेजश्री मॅडमनी पण सांगितले, जे परिवर्तन झालं नाही ते काम आम्ही पूर्ण करणार म्हणजे करणार. आता मराठी माणूस जागाच आहे ना. का असं बोलायचं? मराठी माणूस जागाच आहे. महाराष्ट्रात मराठी माणूस सगळ्या जाती आहेत, सगळे जागृत आहेत, सगळ्यांना समजतं काय बोलायचं आणि काही नाहीये. जागृत माणूस बरोबर ते 20 तारखेला कळून येईल की कोण जागृत आहे, जागृत माणूसच करणार आहे हे काम. आम्ही आता जागा केलंय आणि लोक जागेत झालेत कारण की त्यांनी नरेंद्रजी मोदी जे आहेत आपले प्रधानमंत्री त्यांचं काम बघितलं आणि जसं मी आव्हान केलंय की देवेंद्रजी फडणवीस आपले मुख्यमंत्री आहेत त्यांचं काम बघितलेलं आहे आणि ह्या कामानेच आपला अंबरनाथचा विकास ची दृष्टी आहे ती आम्हाला त्यांनी दिली आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की त्यांचा ब्ल्यू प्रिंट रेडी आहे, नकाशा रेडी आहे कसं डेव्हलप करायचं, त्या नकाशावर आम्ही चालणार. बघा ही लढाई आहे कार्यकर्त्याची, ही ग्राउंड लेवलची लढाई आहे. जेव्हा आपण महायुतीचा विचार करतो तेव्हा खासदार आमदार लढाई असतात आणि कार्यकर्त्यांची आमची मागणी अशी होती की जी पकड बसली आहे अंबरनाथ शहरामध्ये भाजपाची त्यासाठी आम्हाला वेगवेगळं लढायचं. त्याच्यामुळे आता आणि भाजप हे स्ट्रॉंगली उतरलोच आहोत. भाजपाचे उमेदवार जे दिले आहेत ते शिक्षित उमेदवार जास्तीत जास्त तरुण उमेदवार दिले आहेत. त्याच्यामुळे वी आर स्ट्रॉंग असं मी म्हणेन. माझं विजन तर आहे स्वच्छ सुंदर विकसित अंबरनाथ बनवायचं, त्याचबरोबर भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त. आता कालच जी घटना घडली आहे त्याच्याबद्दल मी बोलते की हेच भय आम्ही बोलत होतो इतके वर्ष भयमुक्त अंबरनाथ करायचं आहे. आणि राजकारणामध्ये किंवा ह्या पदासाठी मी येण्याच्या आधी मला असंच होतं माझ्या डोक्यामध्ये की अंबरनाथचं राजकारण खूप घाण आहे. म्हणजे यात पडावं की नाही ही शंका मला तर हे होत होतं की पडू की नको ह्याच्यामध्ये. आणि ह्याच कारणासाठी की एवढी घाण म्हणजे अक्षरशः जीवावर उठतात ही लोक. त्याच्यामुळे पण आता जी परिस्थिती बघितली अंबरनाथची तेव्हा असं वाटलं की सुशिक्षित उमेदवार येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी ह्या लढाईत उतरली आहे आणि जी ऐकलं होतं फक्त की इतकं खालच्या पातळीला लोक उतरतात ते आता अनुभवतोय. त्याच्यामुळे म्हणेन की त्यांनी हातालासाठी खड्डे खोदतायत ते आता आणि जनता आता त्याला माफ करणार नाही. ना खाऊंगी याच्या आधी आणि ना खाणे दूंगी याच्यामध्ये ना खाऊंगीवर जास्त जोर आहे माझा. कारण की ते का पूर्णपणे 100% भ्रष्टाचार बंद करणे एका दिवसात शक्य नाही, ते हळूहळूच बंद होऊ शकतं. आणि माझ्यावर मला इतका विश्वास आहे, मी ठामपणे सांगू शकते की बोलताना थोडी पण भीती वाटत नाही मला की ना खाऊंगीवर.
की आमचं पोट, आमचे खिशे आमच्या कामाच्या पैशाने भरलेले आहेत. त्याच्यामुळे जनतेचा पैसा घेण्याची गरज नाही आम्हाला आणि मी कधी घेणार पण नाही. आणि ना खाऊन खाणे मला ना खाणेदुंगीवर असं आहे की आपल्या घरचा मुखिया जो असतो तो जर इमानदार असेल आणि तो न खाणारा असेल तर खालचे जे लोक आहेत ते घाबरतात, थोडे तरी घाबरतील मी म्हणेन. पण हळूहळू का होईना ते कमी होणारच आहे की नाही, तुम्हीच सांगा आता मला. का असं बोलायचं? मराठी माणूस जागाच आहे. महाराष्ट्रात मराठी माणूस सगळ्या जाती आहेत, सगळे जागृत आहेत, सगळ्यांना समजतं काय बोलायचं आणि काही नाहीये. जागृत माणूस बरोबर ते 20 तारखेला कळून येईल की कोण जागृत आहे आणि जागृत माणूसच करणार आहे हे काम.